मालेगाव तालुक्यातील कळवाडी येथील प्रगतिशील शेतकरी दीपक देसले यांनी पायोनियर सीड्सतर्फे P3524 या मका वाणीचा यशस्वी लागवड करून अधिक उत्पादन कसे घेता येते याचा प्रयोगशील प्रयत्न केला. कळवाडी येथील श्री दीपक शांताराम देसले यांच्या शेतावरती मका पीक पाहणी चर्चासत्र आयोजित करण्यात आले. दिनांक 28/3/2026 रोजी पायोनियर कंपनीचा P3524 या वाणावरती पीक पाहणी कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यासाठी कळवाडीसह परिसरातील 7 ते 8 गावातील शेतकऱ्यांनी हजेरी लावली आणि जवळपास 250 ते 300 शेतकरी या पायोनियर P3524 या कार्यक्रमाला उपस्थित झाले होते. तसेच मालेगावचे टेरिटरी मॅनेजर ज्योतिराम गोडसे सर यांनी P3524 या वाणाबद्दल माहिती सांगितली. हा वाण इतर वाणापेक्षा 3 ते 4 क्विंटल उत्पादन जास्त देतो. P3524 चे मूळ खोल असल्यामुळे हा मक्का पडत नाही. तसेच या P3524 पासून एकरी 40 ते 45 क्विंटल इतके उत्पादन निघू शकते, अशी माहिती ज्योतिराम गोडसे सर यांनी दिली. व या कार्यक्रमासाठी गावातील बियाणे विक्रेते बंधू JK कृषी केंद्र कळवाडी, बालाजी कृषी सेवा केंद्र कळवाडी, जोगेश्वरी कृषी सेवा केंद्र कळवाडी, श्रद्धा ॲग्रो मॉल कळवाडी, ओम साई कृषी सेवा केंद्र कळवाडी, आशापुरी कृषी सेवा केंद्र कळवाडी या बियाणे विक्रेते बंधूंनी पायोनियर P3524 या कार्यक्रमासाठी हजेरी लावली. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून भाऊसाहेब नारुळे, सरपंच मोठाभाऊ मगर, प्रदीप देसले सर, माजी उपसरपंच जगदीश देसले, दीपक युवराज देसले, अशोक खंडू देसले, माजी सरपंच महेंद्र शिसोदे, दादाजी शिवराम पवार यांनी उपस्थिती लावली. तसेच या कार्यक्रमासाठी एक छोटीशी नवीन संकल्पना शेतकऱ्यांसाठी आयोजित करण्यात आली होती. सांबळच्या तालावर शेतकऱ्यांनी ठेका घेत नाचण्याचा आनंद घेतला. तसेच या कार्यक्रमाचे नियोजन मालेगाव तालुका प्रतिनिधी तुषार जगताप साहेब व मच्छिंद्र पाटील सरांनी मका पिकाविषयी माहिती देत संबोधन केले. बघूया या मका पीक पाहणी चर्चासत्रातील विविध घडामोडी. 4 एकराचं क्षेत्र आहे. त्याच्यानंतर खत व्यवस्थापनामध्ये त्यांनी मक्कासाठी पहिल्यांदा कोंबडी खत दिलेलं होतं. त्याच्यानंतर 20-20-013 100 किलो पर एकरी दिलेले. त्यानंतर सिंगल सुपर फॉस्फेट 100 किलो पर एकरी त्यांनी असा डोस भरलेला आहे या मक्काला. त्यानंतर कीटकनाशकची त्यांनी क्लोरोची आणि बॅराझेटची फवारणी घेतलेली आहे, जे अळीसाठी. त्यानंतर तणनाशकामध्ये त्यांनी तणनाशक कोणत्याही प्रकारची फवारणी केलेली नाही आहे, फक्त कोळपणी केली आहे आणि हँड विडिंग म्हणजे निंदणी केलेली आहे. त्याच्यानंतर जे ह्या मक्काला आतापर्यंत त्यांनी 12 पाणी भरलेले अशा या स्थितीमधला प्लॉट आहे. आपल्याला तिथं पॅचेस केलेले आहे, मध्ये जायचं आहे. टप्प्याटप्प्यामध्ये आपल्याला त्या प्लॉटचे त्याची वैशिष्ट्ये जाणून घ्यायचे आहे. सर्वांना मी विनंती करतो त्यांनी प्लॉटमध्ये यावं. मला फोटो वाढावं यासाठी या ठिकाणी आपण जमलेलो आहे. तर आपण या ठिकाणी काय केलं कोणी सांगू शकता का? बोला बोला. आपण या ठिकाणी काय केलंय कोणी सांगू शकता का? बरोबर, दारांसाठी डोळा टाळावा खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी काय बघणार आहे? 33x33 म्हणजे 1 गुंठा, बरोबर आहे की नाही? या ठिकाणी आपण टेप पण आणलेला आहे. कोणाला शंका वाटत असेल त्यांनी टेप चारी बाजूने लावून घ्या. वाटतो का 1 गुंठा आहे असं? बरोबर आहे. तर आपण 1 गुंठ्यामध्ये झाडं किती बसताय, किती बसू शकता? बोला, तुमच्याकडून उत्तर हवंय मला. 700-750. बरोबर. दादा खूप जवळ आले तरी पण अजून कोणाची शंका अजून कोणी बोलू शकता का? दादांसाठी एक डोसा काय वाजवा, कारण की त्यांनी खरोखर ओळखलंय की या ठिकाणी
नाव दादा आपलं? दीपक शांताराम देसली, मुक्काम पोस्ट कळवाडी, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक. कुठल्या कंपनीचा मक्का बियाणं तुम्ही पी पायोनियर कसं वाटलं तुम्हाला ते? 24-35 व्हरायटी आहे. जात एक नंबर आहे उत्पन्न देणारी. सर्व शेतकऱ्यांनी 35-24 हा वाहनाचा उत्पन्न घ्यावा आणि एकदम रोगाला कमी बळी पडतं. हाईट एकदम व्यवस्थित आहे. 2 कंच तर परफेक्ट आहेत त्याच्यात. एकरी 50 क्विंटलपेक्षा उत्पन्न कमी होऊ शकत नाही. त्यामुळे पी पायोनियर 35-24 या मक्याची लागवड संपूर्ण परिसरातील लोकांनी करावी ही माझी नम्र विनंती. साधारणतः किती हाईट किती वाढलेलं आहे पीक? साधारण 8.5 फुटापर्यंत ते वाढलेलं आहे. आणि वाऱ्याची ही मक्का पडली नाही. आपल्या कळवाडी माझ्या गावात जवळपास 80% क्षेत्र खाली पडून गेलं, पण आपलं क्षेत्र फक्त 10-20% नुकसान झालं, म्हणून 80% हा व्हरायटी पडलेली नाही. ही मजबूत कंच येतात काटले, त्याच्यामुळे एकदम व्यवस्थित येते. अगदी एक 10-12 दिवसापूर्वी थोडंसं वादळ आणि थोडासा पाऊस झालेला हो, होता पाऊस आणि ह्या झाला. पावसात हे मक्का पीक हो तुमचं खाली पडलेलं नाहीये. नाहीये. आजूबाजूच्या शेतकऱ्यांचं मक्का पीक खाली पडलेलं आहे. आपला मक्का चांगला होता. 24-35 व्हरायटी म्हणून. त्यामुळे कंपनीने आपल्या प्लॉटावरती जोरदार कार्यक्रम घेतला. परिसरातील पंचक्रोशीतील सगळे शेतकरी बांधव इथं जमून आणि सगळा कार्यक्रम त्यांनी व्यवस्थित पार पाडला. पाहून स्वतः एकदम त्यांना मन समाधान झालं की पुढच्या लागवडीच्या वेळेस की आपण 35-24 मक्का हा लागवडीचा निवडावा ही माझी नम्र विनंती आहे. काय सांगाल शेतकऱ्यांना? 50%पेक्षा उत्पन्न कमी येऊ शकत नाही ही माझ्या शेताची मी गॅरंटी देतो. पण तुमच्याही शेतात 40 ते 50 क्विंटलच्या पुढेच ॲव्हरेज निघणार आहे. माझ्या ज्या काही चुका झाल्या असतील त्या तुम्ही हे पाहिल्यानंतर रिपेअर करून घ्या अजून परत. आणि लागवड करताना सरी पद्धतच लागवड करा. तुम्ही टोकन यंत्राने करा, काही अडचण येणार नाही. पण एक नंबर व्हरायटी आहे ही पी 35-24 पायोनियर. ही मका तुम्ही लावल्या बिगर राहू नका. स्वतः अनुभव घ्या आणि तुमची एकच नंबर उत्पन्न वाढवा. थँक्यू, धन्यवाद. हां, काय नाव आपलं दादा? दीपक युवराज देसले. भरत वाल्मिक देसले. काय सांगू शकता तुम्ही ह्या पिकाविषयी? हे जे कंपनी जे बियाणं दिलं का आम्हाला पायोनियर कंपनीचं 35-24 संकरित बियाणं, पण हे बियाणं आम्ही टाकताना विचार करत होतो, पण जेव्हा आता आम्हाला रिझल्ट भेटला का त्याचा, प्रत्येक क्षेत्राला असं वाटतं की हे बियाणं त्यांनी टाकायला पाहिजे बा. असं आम्हाला खूप चांगला रिझल्ट भेटला याचा. काय खासियत ह्या बियाणात? या बियाण्याचं म्हणजे असं आहे की एवढे वादळ आले, एवढं हे झालं, हा मका काना झाला नाही. आम्ही ज्या प्लॉटमध्ये बघायला आलो तो प्लॉट एकदम उत्कृष्ट, खूप चांगला आहे प्रकारे प्लॉट. एवढं वादळ एवढं हे करून खूप चांगला प्लॉट आला आणि त्याचे भरघोस कणीस पण दिसले. त्यांनी प्रॅक्टिकली आम्हाला दाखवलं, पण ते आमच्या समोर पण त्यांनी दाखवलं ते. उत्पन्न तर वाढणार आहे. हो, चाऱ्या संदर्भात काय सांगू शकता? नाही चारा तर भरपूर भरघोस निघाला, पण त्यांची उंची वाढी म्हणजे कंपनीपेक्षा त्यांचं खूप चांगलं आहे. मक्का काढण्या येईपर्यंत चारा